2 वाक्यांमध्ये दुसऱ्या नटाला ऐकणं हाही एक काही असतो ना भाग, तो ज्याला माहिती नाही त्यांना मी नट मानत नाही. अरे 260 जावाई आणि 36 सुना. 260 जावई आणि 36 सुना. विदाऊट हुंडा. विदाऊट हुंड्याचे जावई. विदाऊट हुंड्याची जावई आहेत सगळे. माझ्या मावशीनं काय करावं भाऊराव, ती जेव्हा वयात आली तेव्हा ती विद्रूप विधवा होती. नवऱ्याच्या कुशीत झोपावं असं जेव्हा तिला वाटावं तेव्हा ती विद्रूप विधवा होती भाऊराव. माझ्यासारख्या 90च्या बाईवर ते सिनेमा निघावा आणि तो मी सिंधुताई सपकाळ असावा आणि त्याला भारी थिएटर मिळू नये, येतो शोकांती काय रे बाबा. सिंधुताई हे माई म्हणणार आहे. हा माई म्हणणार. माई म्हणणार मी, पण पहिल्यांदा ज्या नावाने अख्खा महाराष्ट्र अख्खा भारत तुम्हाला ओळखतो त्या नावाने हाक मारायला खूप छान वाटतं, अभिमान वाटतो. तर माई, तुमच्या आश्रमामध्ये लिहिलेलं आहे की देवा आम्हाला हसायला शिकव, पण आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू देऊ नकोस. तर ह्या वाक्या पाठीमागची जी अनेक वर्षांची कथा आहे ती थोडक्यात. देवा आम्हाला हसायला शिकव, नक्की हसायला शिकव, पण आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू देऊ नकोस. कारण आसव संपले की हसू यायला लागतं आणि हसू आल्यानंतर आसवांचा विसर पडतो. आसवांची चव खारट असते, ती जर संपली ना गोडवा कळत नाही रे. काका, मराठी चित्रपट सृष्टीमधलं अमिताभ बच्चन सारखं एक नाव की ज्याच्या पलीकडे काही असू शकत नाही, हे विक्रम गोखले आहे. तर एवढ्या प्रवासानंतर ज्या वेळेला तुम्ही हे अचीव केले, तर आता मागे वळून बघताना कसं वाटतं? छान वाटतं, पण खूप कष्ट करावे लागलेले आहेत आणि त्याचा विसर नाही कधी पडणार. तो विसर पडत नाही. म्हणूनच जे दिवस मी काढले माझ्या सगळ्या या स्ट्रगलिंगच्या काळामध्ये, ते तसे दिवस काढणारी जी नवी मुलं आहेत त्यांना जेवढी जमेल तेवढी मदत करत राहणं, मग ती वैचारिक असो, आर्थिक असो, सांस्कृतिक असो, शैक्षणिक असो, ती मी करत राहतो. मला असं वाटतं की स्वतःचा भूतकाळ कधीही न विसरण्याकरता हे एक हा उत्तम मार्ग आहे. माई, तुम्हाला आता एवढी 1000 मुलांची माई तुम्ही, तर काही मुलांची लग्न पण झाली आहेत ना? अरे मला किती सुना आहेत तुम्हाला? अरे 260 जावाई आणि 36 सुना. 260 जावई आणि 36 सुना. विदाऊट हुंडा. विदाऊट हुंड्याचे जावई. विदाऊट हुंड्याची जावई आहेत सगळे. नाही, पण सुनांचं काय हो, तुमच्याकडनं त्यांना सासूरवास घडतो का? नाही, खरं सांगू का, म्हणजे हे शिकव ते शिकव, अभ्यास कर. आणताना मी सासू म्हणूनच तिला आणते घरात, पण आई कधी होते कळतच नाही रे. अरे परिवर्तन कधी होते काय माहिती. ती पण सून म्हणून घरात येते, कधी मुलगी होऊन जाते कळतच नाही बेटा. चिंधी ते सिंधू हा प्रवास बऱ्याच लोकांना आता बऱ्याच माध्यमातनं आता कळलेला आहे, चित्रपटापर्यंत सगळ्या माध्यमातनं कळलेला आहे. पण ह्या सगळ्यामधनं लोकांपर्यंत पोचलेल्या गोष्टींव्यतिरिक्त अशी एखादी खुपणारी गोष्ट आहे का जी लोकांपर्यंत कधी सांगितली नाही तुम्ही? अरे काय माहितीये का, मी जेव्हा चिंधी होते ना लहानशी, मला माझं नाव अजिबात आवडायचं नाही. ते चिरकुटच वाटायचं, राहिलं सुलं बांधलेलं. आणि उगाचच नको असलेली मुलगी म्हणून माझं नाव चिंधी ठेवलं होतं आणि ते मला खुपायचं ना. आणि विशेष म्हणजे संघर्षाला सुरुवात तिथूनच झाली ना. म्हणून नावाची चिंधी कृष्णाच्या करंगळीला बांधून टाकली, चिंधीची सिंधू झाली. तेव्हा कुठे हायचं वाटलं की बरं झालं आपला पुनर्जन्म झाला. त्यामुळे चिंधी जी जगली ना ते सिंधूच्या वाट्याला येऊ नये आणि कुठल्याही सिंधूच्या पदरात असे खाचखळगी पडू नये. जब वो आए तो चेहरे पे रख रखाव था, मगर वो नहीं देख सके जो मेरे दिल का घाव था. तुम्हाला सरकारने ज्या वेळेला मदत दिली ती घटना म्हणजे ती गोष्ट खूप नंतरची नाही का? म्हणजे तुम्ही सरकारकडनं अपेक्षा केल्यानंतर मग एवढ्या काळात तुम्हाला जो वाट बघायला लागली ते खूप तका. पण सरकारने मला मदत नाही दिली. मला 14च मुलांची ग्रँड आहे. मी ते 1042 लेकरांची माय आहे. नॉन ग्रँटेड सिंधुताई सपकाळ. पण सरकारवर माझा राग पण नाही आहे. जनतेने सरकार व्हावं माझं. मी अनाथांची माय झाले, जनतेने माझं गणगोत व्हावं. कोणाकोणाला सरकार देईल? एका डोकं फोडाचं सरकारच्या दारात. सरकारला वाटेल तेव्हा सरकार देईल की. पण सरकारने ज्यावेळेला सावित्रीबाई पुरस्कार तुम्हाला दिला त्याच्यावेळेला तो केवळ 5000 रुपये होता. मग तुम्हीच जाऊन तो सरकारशी त्यावेळेला भांडला होता? नाही, मी म्हटलं एवढी मोठी सावित्रीबाई फुले आणि तुम्ही तिची किंमत 5000 करता होय, थोडस वाढवा की. मला 5000चा दिलेला चेक त्यांनी नंतर 6000 परत पाठवले, म्हणजे आता 11000 मिळतं बाबा. एवढं तरी करू शकले. नाही, पण त्यावेळेला देखील अनेक विघ्नसंतोषी लोकांनी
बरीच तुमच्या विरोधी लिखाण वगैरे केलं होतं, त्याचा त्रास नाही झाला मनाला? काय माहितीये का बेटा, एक साधू एका ओढ्यावरती आंघोळ करत होता आणि विंचू वाहत चाललेला त्याने पाहिला. तो पळत पळत गेला, विंचू हातावर घेतला, झटका लागला, विंचू खाली पडला, परत घेतला, परत झटका लागला, विंचू चावला, खाली पडला. शेजारी माणूस उभा होता, तो म्हटला, हे महाराज येडा आहे की काय, तू अरे ती विंचू चावते तू पकडतो, मरू दे ना. साधू म्हटला, बाबा रे, त्याचं चावणं हा धर्म आहे, त्याने त्याचा धर्म सोडला नाही, मी माझं वाचवणं का सोडू? अरे वा. चावणाराने चावत जावं, आपण मात्र चालत राहावं. म्हणून सुरेश भट एका ठिकाणी म्हणतात की घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, पोळलेला प्राण माझा बोलण्या आधीच गेला. जीवनाची प्रेत यात्रा थांबली जेव्हा स्मशाने, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसाने. काय वक्तृत्व आहे, काय वक्तृत्व आहे. कमिंग टू काका, या संपूर्ण प्रवासामध्ये खुपलेल्या गोष्टी, खुपणाऱ्या गोष्टी चिकार आहेत, पण त्यापेक्षा ह्या सगळ्या खुपणाऱ्या गोष्टींना आठवण्यापेक्षा या सर्वस्वाचा स्वीकार करणं आणि आता माईंनी सांगितल्याप्रमाणे आपण आपलं काम करत राहणं, हे मी फार पूर्वी स्वीकारलेलं आहे आणि ते मी तसं करत आलेलं. कारण भगवान श्रीकृष्णावर टीका करायला लोकांनी सोडलं नाही, रामावर टीका करायला सोडलं नाही. कोण विक्रम गोखले, कोण अवधूत गुप्ते आणि कोण माई, आपण सगळी सामान्य माणसं आपलं आपलं काम करत राहू. माई, इंदिरा गांधींची झालेल्या भेटीबद्दल सांगा ना. त्यावेळेस अस्वलीने चावलेले माणसं मी पाहिले होते बाळ. अच्छा. तोंड काढलेले, दात काढलेले, आणि टायगर प्रोजेक्ट होतं ना तिथे. त्यामुळे माणसाला न्याय मिळवायसाठी किंवा न्याय द्यावा म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम होती ती. म्हणून आणि मला दुसरं काम नव्हतं, मला काही कळत पण नव्हतं. किधर भी घुसो, लेना देना नाही, मागे फिरायचं नाही, आगे बढायचं. आणि त्या हमरी तुमरीमध्ये मी दिल्लीला गेले होते आणि 3 दिवस मी तिच्या दारात बसून होते. बाबा मला आतमध्ये सोडतच नव्हते, कारण अवतार पांडुरंग एवढं चांगलं पातळ तेव्हा माझ्या अंगावर नव्हतं. एकच गठुडं साती मेले घाती तो केला भला. आणि शेवटी तिसऱ्या दिवशी बाईच बाहेर आली, ओरडली माझ्यावरती, क्या आहे. मी एका आदिवासीचा डोळे फोडलेला फोटो नेला होता तिला दाखवायला आणि उद्घाटन तिच्या हस्ते झालं होतं. म्हटलं, माँ आपको तो लाखों दिंदू की माता कहलाती है, ये आपका ही तो गरीब है आदिवासी, देखो ना खून का आंसू बहाता है, थोडा न्याय देऊ ना. तिला एक साधी बोळी बाईनं असं बोलते म्हटल्यावर मला ती आत घेऊन गेली. आत गेल्यानंतर मला 10,000चा चेक दिला तिने आणि मी तिला 4 ओळी ऐकून दिल्या. तुमच्या चित्रपटाला थिएटर नाही मिळालं हे तुम्हाला खुपलं होतं मल्टिप्लेक्सेसला. माझ्यासारख्या 9वीच्या बाईवर ते सिनेमा निघावा आणि तो मी सिंधुताई सपकाळ असावा आणि त्याला भारी थिएटर मिळू नये, ये तो शोकांती काय रे बाबा, जरा खूपच होतं ना. कमिंग टू काका, तुमच्या अभिनयाबद्दल देखील ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला म्हणजे तुमचा स्पेशली जो पॉज आहे, त्या पॉज बद्दल म्हणजे हा चर्चेचा आणि चेष्टेचा देखील विषय बऱ्याच वेळेला होतो. आय रिफ्यूज टू रिकग्नाइज दीज पीपल. मी नकार देतो, या लोकांनी मी ओळखत नाही. आत्ता मी आपण बोलतोय, मध्ये तू पॉजेस घेतोस, मध्ये मी आत्ता मी घेतोय पॉजेस की अरे अवधूत तू कसा आहे, असं काही करतोय का. नाही, आपण पुढे काय बोलणार आहोत ते आधी इथे ते यायला पाहिजे. ते असं आधी तिथे आलंय असं आभास निर्माण करण्यात कला आहे. त्यांनी लेखकांनी लिहिलेले वाक्य फडाफडा पाठ करून बोलण्यात त्याला अभिनय म्हणत नाहीत. 2 वाक्यांमध्ये दुसऱ्या नटाला ऐकणं हाही एक काही असतो ना भाग, तो ज्याला माहिती नाही त्याला मी नट मानत नाही. त्यामुळे माझ्या पॉझेसवरती टीका करणारे जे कोणी असतील त्यांना माझ्या दृष्टीने 0 किंमत आहे. प्रश्नच नाही. माई, तुमचं लग्न वयाच्या 9व्या वर्षी झालं होतं ना? हा बाबा, 11व्या वर्षी नांदायला गेले होते. मग पुढे काय, पती लई मोठे होते. अरे मोठंच्या मोठं मॉडेल होतं, खतरनाक. आणि जगणं तर भागच होतं, संसार काही कळत नव्हता. अरे पण त्या जगण्यानेच वेदना दिल्या आणि त्या वेदना आयुष्यभर पुरल्या बाळ. वेदनेचा वेद तेव्हा होतो जेव्हा मनुष्य परिपूर्ण जगून त्याकडे तिरायतासारखं पाहायला लागतो. म्हणून एक लक्षात घे बेटा की गरिबी, आमच्या तर 5वीलाच गरिबी पुजलेली होती. म्हणून बहिणाबाईच्या 4 ओळी आहेत. मला अभिमान आहे बहिणाबाईचा की ती शाळेतच गेली नाही. मी तरी हाफ टाइम 4थी पास आहे, ती शाळेतच नाही गेली ना. हाफ टाइम 4थी म्हणजे काय? अरे अर्धा टाइम शाळा केलेली. म्हणजे सकाळी म्हशी वाढल्या, म्हशी पाण्यात बसल्यावर शाळेत गेले, शाळेने उशिरा आले म्हणून मास्तरने मारलं, म्हशी पाण्यातून उठून शेतात घुसल्या म्हणून शेतकऱ्यांनी मारलं, असं ते हाफ टाइम 4थी पास. हाफ टाइम 4थी. पण बहिणाबाई शाळेत नाही गेली रे, तरी तिला जी गरिबी कळली ना ती आम्ही जगलो. असं ते चिखल पाण्याचं नातं आहे बाळ. हे नाही दिव्यामध्ये तेल कशी अंधारली रात, तेल मिळे एकदाच नेली उंदरानं वात.
हे आमचं जगणं होतं बाळ. वात केली चिंधुकाची तेल दिव्यात पडलं, सापडेना आग पेटी घोड इथंही अडलं. याचं नाव गरिबी. सापडली आग पेटी आग्या वेताळाची लेक, आली आली हाती काडी नाड्या नवसाची एक, शिलगली आग काडी ज्योत पेटली पेटली, अंधाराला घाबरून तीही विझून या गेली. काय गोड झालं. गरिबी बेटा, गरिबी हे शिकवते की अरे बाहेरचे दिवे विझणारे आहेत, तुम्ही आतून पेटायला शिका. त्याचे 2 फायदे होतील. तुमचे रस्ते तुम्हाला दिसतील, कोणी मुठीत घ्यायचा प्रयत्न करेल त्याला चटके बसतील. माई, तुमचा मुलगा तुमच्यावरती PhD करतोय, पण सरकार काही शिकायला असं वाटत नाही. माझा मुलगा मी सांभाळलेला प्राध्यापक आहे श्याम नावाचा, माझ्यावर PhD करतो म्हणजे मेरी बिल्ली मेरे पर म्याव. हे काय एक अजून आलं एवढंस उचललेलं स्टेशनवरून, ते आता LLB करते आणि मी हाफ टाइम 4थी पास. हात हात वर करा, हात वर करे, ते बघ माझं बाळ. ऑल द बेस्ट. ही अशी बाळ मोठी झालीत रे आणि खांद्या द्यायला आलीत. माझा दीपक पहिला सांभाळलेला केवढी मोठी संस्था चालवते. आणि ज्या मुलीला मी जन्म दिला आणि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला देऊन टाकलं का, तर माझ्यातली आई चुकेल. मी अनाथांना सांभाळताना स्वतःची मुलगी जवळ असली तर तिला अंधारात नेऊन खाऊ घालेल, आई चुकू शकते ना. म्हणून मी माझी मुलगी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दिली. प्रतापराव गोडसेंच्या हातावर संकल्प सोडला कृष्णार्पण. आणि पहिला सांभाळलेला दीपक 250 मुलं सांभाळतो सासवडला. माझी पण मुलगी पुण्याची संस्था सांभाळते. म्हणजे तिला BA पर्यंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने शिकवलं. MHW पतंगराव कदमांनी करून दिलं. मला एक भीती वाटायची की माझी मुलगी मला कधीतरी म्हणेल तू हजारोंची आई झाली, माझी आई कुठे आहे. भीती वाटायची रे. पण तिला पत्रकारांनी विचारलं ममता तुला काय व्हायचंय, तिने सांगितलं मला माझ्या आईची आई व्हायचंय. भरून पावले रे. हा आईपणा जगला पाहिजे. आता तुमचा काका चित्रपट येतोय दिग्दर्शक म्हणून. आता दिग्दर्शनाच्या बद्दल सांगा ना, कसा हा आघात चित्रपट काय आहे. काय झालं की मला 75 सालापासून मी दिग्दर्शन करावं असं अनेकांनी सांगितलं, इन्क्लुडिंग डॉक्टर लागू निळू फुले. पण मला असं आतून वाटत नव्हतं तोपर्यंत की आपण करावं. गेल्या वर्षी मला हेनरी डेंकर म्हणून एक लेखक आहे अमेरिकन, त्याची एरर ऑफ जजमेंट नावाची कादंबरी माझ्या वाचनात आली. ते वाचल्यानंतर मला असं वाटलं की आजच्या ह्या युगामध्ये मेडिकल वर्ल्ड जे आहे, वैद्यकशास्त्र आणि वैद्यकीय विश्व यांनी समाजाकरता जे करायला पाहिजे त्याच्यापेक्षा जरा वेगळंच काहीतरी सुरू झालेलं आहे. या सगळ्याचा एक विचार करून मी एक प्लॅन केला की जेणेकरून मला मुक्ता बर्वे त्यात फिट करावीशी वाटली. आणि त्यातला अत्यंत भयंकर जो एक रोल आहे, व्हेरी डार्क शेड, तो मी करतोय. आय एम प्लेइंग अन ऑन्कोसर्जन. मुक्ता माझी स्टुडंट आहे. नव्या पिढीचा तयार होणारा डॉक्टर, ज्याला पेशंटबद्दल काही म्हणायचं आहे, ज्याला आस्था आहे, तो नव्या पिढीचा डॉक्टर. आणि जुन्या पिढीचा डॉक्टर की मी म्हणतो ते कर, माझ्या हे पांढऱ्या झालेत केस उगीच झालेत का, मी सांगतो ते कर, उडवते पार्ट, आणि ती नाही म्हणते आणि तिथून युद्धाला सुरुवात होते. अशी ती सगळी कहाणी आहे. जगातल्या प्रत्येक पेशंटचा हा सिनेमा आहे, जगातल्या प्रत्येक तरुण डॉक्टर्सचा सिनेमा आहे. आय एम व्हेरी हॅपी विथ माय ऑल ॲक्टर्स. माझ्या सिनेमाचं नाव आघात असं आहे. आदर्शसारखे जेव्हा घोटाळे होतात ना, त्यावेळेला तुम्ही समाजसेवकांनी काही ना काहीतरी बोललं पाहिजे, त्याच्या विरोधी काहीतरी आवाज उठवला पाहिजे. ते माझं क्षेत्र नाही रे, मला नका रे ओढू तिकडे. मला अनाथांची मायच राहू द्या रे. आपल्या घरामध्ये 2 लेकरं असतात बेटा, एक मुलगी आणि एक मुलगा, हम दो हमारे दो. ती आई पहिले पोराला सांगते दूध आणायला. 2 पाहुणे येऊन बसतात, नवरा घरी नसतो, आणि ती पोराला सांगते बेटा 1 रुपयाचं दूध घेऊन ये. पोरग काय पटकन जातं का रे, ते कार्ट बापावर गेलेलं असतं. ते पटकन जात नाही, दनादना पाया पडते. नाहीला सांगते मी नाही जात जा. आई त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि सांगते हळू बोंबल, बाहेर पाहुणे बसले, इज्जत का सवाल आहे. त्याचं नाव आई. आणि मग सांगते बेटा तुला काय काय दिल रे, शेंगदाणे दिल, गुळ दिल, जा रे. तेव्हा ते कार्ट काय करते माहितीये, ते कार्ट डाव्या हाती ग्लास घेते, उजव्या हाती रुपया घेते, पाहुण्यांच्या जवळून जाताना डोळे काढून बघते, जाणून बुजून पाहुण्यांच्या जवळून जाते, आणि डाव्या हातला तर रिकामा ग्लास, उजव्या हातातल्या रुपयाने ठोकत जाते अरेटा नाटाना. म्हणजे ते पाहुण्यांना सांगते दूध आणतो लोक, दम धरा पाहुणे आला. हे
पोरग करतं, हाच तर फरक आहे. हे पोरग करतं, पोरीला सांगा बरं बेटा 1 रुपयाचं दूध घेऊन ये, ती काही आरडाओरडा करत नाही. काही न सांगता तिला कळते त्याचं नाव मुलगी. ती हातात ग्लास घेते, पाहुण्यांच्या जवळून जाताना खाली मान घालते आणि पाहुण्यांच्या जवळून दुधाला जाताना अरे फाटक्या फ्रॉकमध्ये ग्लास झाकून नेते रे. बापाची गरिबी झाकायसाठी मुलीचा जन्म आणि देशाची वेदना झाकायसाठी महिलेचा जन्म. म्हणून ती वेदना झाकायसाठी जन्माला आलेले, परत तिला राजकारणात घालून अजून जखमी करू नका ना रे. काका तुमच्याकडे येताना बरं, तुम्ही देखील खूप समाजकार्य केलेलं आहे, त्या निमित्ताने तुम्ही सांगावं त्याबद्दल. गवगवा करण्यासाठी म्हणून नव्हे, तर त्या प्रेरणेने अजून काही कलाकार आणि इतर तरुण देखील त्या वाटेवर चालायला लागतील. माझ्या आईनी आणि वडिलांनी आयुष्यात त्यांना जेव्हा प्रथम पैसा मी दिसला त्यावेळेला त्यांनी पहिलं काम हे केलं की गरिबांच्यासाठी, गरीब अनाथ विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थी जे शिकत आहेत त्यांच्यासाठी मी आवाहन केले की आपण ट्रस्ट स्थापन करूया. आणि सावरकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ माझ्या आजीच्या नावाने आम्ही एक ट्रस्ट स्थापन केला आहे. तो गेली 23-24 वर्ष तो काम करतो ट्रस्ट. या ट्रस्टमार्फत नागपूरला आनंदवन म्हणून एक शाळा आहे, मतिमंद मुलांची शाळा आहे. नागपूरलाच एक पंचवटी नावाचा वृद्धाश्रम आहे. नागपूरला सेंट्रल जेलला मी 1000 कैद्यांच्या समोर जेव्हा नागपूरला जातो तेव्हा मी 1 तासभर त्यांच्याशी बोलून, सगळे खुनी कैदी आहेत, नुसतं बोलत नाही. जेवढी मला मदत करता येईल, जेव्हा करता आली ती करतो. किंवा महारोग झालेला जी मुलं आहेत, मुलं नाही त्यांचे आईवडील, परंतु मुलं चांगली असतात, पण अशा मुलांना समाज घ्यायला तयार नसतो आपल्यामध्ये. ह्या मुलांना समाजाने घेतलं पाहिजे, ॲक्सेप्ट केलं पाहिजे. ती मुलं अनअफेक्टेड आहेत. याकरता माझ्यासारखा मनुष्य हा जातो मग अमरावतीला, तिथे त्या मुलांच्यावर राहतो, तिथे त्यांना एक कम्प्युटर बक्षीस देतो. नागपूरला जातो, एक आंधळी मुलगी माझी मुलगी होते, गेली 25 वर्षे ती माझी मुलगी होते. तिचा नवरा तो माझा जावई होतो, इखणकर तिचं नाव, राधा इखणकर. तिला एक यंत्र पाहिजे होतं, ते माझ्या ट्रस्टतर्फे मी देतो. आपल्या देशाच्या सरहद्दीवरती विविध धर्मातले, जातीतले विविध जवान उभे असतात, अहोरात्र उभे. आज आपण हा कार्यक्रम करतोय ना, वी आर नॉट फीलिंग इनसिक्युअर्ड बिकॉज दे आर स्टँडिंग देअर. मी दरवर्षी 26 फेब्रुवारीला पुण्याला क्वीन्स मेडिकल टेक्निकल इन्स्टिट्यूट फॉर डिसेबल्ड सोल्जर्स यांच्यासाठी मी, माझे वडील 1 लाख रुपये द्यायचे दरवर्षी. आता बँकांचे कर्जाचे व्याजाचे दर कमी झाले, पण तरीही वडिलांच्या इच्छेप्रमाणे आणि माझ्या शक्तीप्रमाणे दरवर्षी न चुकता मी स्वतः पर्सनली जाऊन त्या अपंग जवानांना भेटतो. माझ्या दृष्टीने ही ईश्वराची सेवा आहे. मी आता वेश्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी काम करतो. कोल्हापुरामधल्या काही लोकांनी माझ्यावर टीका केली, पत्रकारांनी वगैरे. आय जस्ट डोंट केअर. तुम्ही देखील आजच्या तारखेला सिरियलमधलं एक मोठं नाव आहात. काय डिफरन्स आहे नाटक, सिनेमा आणि सिरियल्समध्ये, आणि स्पेशली मराठी सिरियल्स ज्या चालू आहेत? माझ्या असं लक्षात आलेलं आहे की सिरियल तयार करणे हा जो चॅनल्सचा बिझनेस आहे, चांगल्या अर्थाने म्हणतोय मी. त्यामुळे TRP ज्यामुळे वाढेल अशा गोष्टी त्याच्यामध्ये घालत राहा, त्या प्रेक्षकांना पटोत न पटोत. बरोबर. हां, तो TRP वाढला पाहिजे हा क्रायटेरिया आहे. त्यामुळेच सिरियलवर मध्ये किंवा स्मॉल स्क्रीनवर काम करणारा नट म्हणून मी कधीही कॉलर ताट करून चालत नाही. मुंबईचा काळी पिवळी टॅक्सीवाला जसा निघतो सकाळी उठून, ते मीटर टाकतो, तसं मी ते मीटर टाकतो आणि पैसे मिळवण्याकरता मी हिंदी असो मराठी असो या सिरियलमधून कामं करतो. माई, तुझ्या आयुष्यावर आधारित एक अख्खा धडा कर्नाटकच्या राज्याच्या त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये ना, मग महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये कधी येणार? म्हणजे हा धडा आपलं सरकार कधी शिकणार? बेटा खरं सांगू, मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं रे. मी अजून जिवंत आहे ना, मेल्यावर येईल रे. चला, आता वेळ झालेली आहे रॅपिड फायर क्वेश्चन्सची आणि त्याची खरी खरी उत्तरं द्यायची. माई, तुला आवडते कवी सुरेश भट की कुसुमाग्रज? नाही, मला जवळची सुरेश भटच आहे बेटा. सिंधुताईच्या भूमिकेला कुणी न्याय दिला? तेजस्विनी पंडित की ज्योती चांदेकर?
नाही, ज्योती चांदेकर तर मला पाहत होती डोळ्यासमोर, पण मी नसलेली सिंधुताई वठवणं म्हणजे तिला आव्हान होतं बेटा, तेजस्विनीला. जी कधी सिंधुताई नाही बघितली. आणि त्याहीपेक्षा आव्हान त्या छोट्या सिंधुताईला होतं, म्हणजे चिन्नीला. ते प्रांजल शेट्टीला जास्त आव्हान होतं, कारण ती छोटीशी होती, तिने तर काहीच पाहिलेलं नव्हतं. पण न्याय दिला. आवडता पक्ष मनसे का शिवसेना? जरा जास्त मनसे. शिवसेना. पण आदर्श मराठी मुलगी राखी सावंत का तेजस्विनी सावंत? बाबा, ते राखी सावंत मिळून आपल्या कक्षेत नाही, आपल्या जवळ सावलीला पण नाही, नेमबाजच आपल्याला चालणार. आदर्श समाजसेवक मेधा पाटकर की अण्णा हजारे? मला तर अण्णा हजारे जवळचे. आता विक्रम काका, आवड शेती की अभिनय? शेती. आवडती अभिनेत्री सविता प्रभुणे की इला भाटे? इला भाटे. आवडती दिग्दर्शिका सई परांजपे किंवा विजया मेहता? विजया मेहता. आवडता नाटककार जयवंत दळवी विजय तेंडुलकर? दोघंही. काका, बॅरिस्टर मधला एखादा 4 ओळी आम्हाला म्हणून दाखवाव्यात, करून दाखवाव्यात अशी फरमाईश करावीशी वाटते. फ्रॉक, साठींचा, मुद्दाम इंग्लंडहून आणलेला. हा फ्रॉक तिकडे गरोदर बायका वापरतात. काहींच्या मते गरोदर बायका या जगामध्ये फार वाईट दिसतात. माझ्या मते भाऊराव, बाईला थोडंसं पोट दिसायला लागलं की बाई त्या जगामध्ये मार्वलस दिसते. मार्वलस. भाऊराव, डोक्यामध्ये एकदम लक्कन वीज पडली बघा. हे आधी शरीर सुख पाहिजे. शरीर सुख, इंद्रिय सुख, विषयोपभोग. विषयोपभोगानं शरीर सुखावलं की मग त्याच्यावर ते हे प्रेम, निष्ठा वगैरे वगैरे. वाय आय टेल यू भाऊराव, ग्लोरियाच्या सगळ्या पत्रांवर गुप्तचित्र काढलेली असायची. ऑल डॅम सेक्सी एक्सप्रेशन ऑफ सेक्स. तिला माहिती होतं की मी पुन्हा इंग्लंडला जाणार नाहीये, तिचं माझं लग्न होणार नाहीये, तरी ती मला पत्र पाठवत होती. आणि ती पत्र पाहून, ती चित्र पाहून मला सुद्धा खूप बरं वाटायचं भाऊराव. भाऊराव, माझ्या मावशीनं काय करावं भाऊराव? माझ्या मावशीनं काय करावं भाऊराव? ती जेव्हा वयात आली तेव्हा ती विद्रूप विधवा होती. नवऱ्याच्या कुशीत झोपावं असं जेव्हा तिला वाटावं तेव्हा ती विद्रूप विधवा होती भाऊराव. जिम नॉर्टनची काडी पेटवते का ती ज्योत पाहावी असं तिला जेव्हा वाटावं तेव्हा विद्रूप विधवा होती भाऊराव. दिस डॅम डर्टी हिंदू सोसायटी. या समाजाला तिला जिवंत गाडली आहे. आणि वर मी एक महामूर्ख, शतमूर्ख आणखी तिच्यावर अन्याय करतोय. माझ्यासमोर येऊ नको असं सारखं तिला बजावून. भाऊराव, तुम्ही तिला बाहेर बोलवा, मला तिच्या पाया पडायचंय, तिची क्षमा मागायची भाऊराव.